तर आज आपण इथं शेवयाचा भात बनवणार आहोत। तर ह्या भांड्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला कितपत पाणी किंवा बनवायची शेवया त्याच्यानुसार टाकायचे। परत अर्धा तांब्या टाकले आणि इथं 1 वाटी फुल भरून शेवया घेतल्यात आणि ह्या शेवया आपण भाजणार नाही आहोत। तर इथं 1 आंब्याचं काढून घेतलेत आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार साखरेचा वापर करू शकता। आता इथं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पण पाणी थंड टाकायचं आहे। आता आमरस भात खायचं म्हटलं तर आमरस जो आहे ते पातळच असायला हवा, फक्त गोडीला व्यवस्थित झाला पाहिजे। तर हा आमरस आपला तयार झालेला आहे। तर हा बाजूला करून घेऊया। पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे, बघू शकता। तर यामध्ये थोडंसं एखादा चमचा तेल सुद्धा टाकू शकता तुम्ही, पण मी टाकलेलं नाही। पाण्याला उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये ह्या शेवया टाकून घेतलेल्या आहेत। तुम्ही म्हणाल की पाणी इथे जास्त झालेलं आहे, तर आपल्याला ह्यातलं पाणी काढून घ्यायचंय। तूप भात असेल किंवा आमरस भात, दूध भात खायचा असेल ना, तर हे शेवई खूप छान शिजवली पाहिजे, म्हणजेच एकदम नरम अशी शेवई असेल ना, ही शेवईचा भात जे आहे ना अतिशय पौष्टिक मानला जातो। गव्हाची सोजी काढून तयार करतो। हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे। परत आपण हे झाकून ठेवतो ना, तेव्हा थोडीशी कसर असेल तर शिजलं जातं। 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 2 मिनिटाच्या नंतर परत एखादं छोटं भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे। साधारण निम्म पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्या भातातलं आणि हे पाणी काढल्याच्या नंतर परत आपण साखर ऍड करणार आहोत। आणि जर का तुम्हाला वाटलंच तर आमरसमध्ये थोडीशी साखर जास्त घातली तरी चालतं, पण भातात जर साखर नाही घातली ना तर फिक्का भात लागतो, त्यामुळे याच्यामध्ये साखर टाकायची आहे। तर आता याच्यातलं पाणी एवढं काढून घेतले, साधारण 1-1.5 वाटी तरी हे पाणी असेल। अगदी अर्धीशी वाटी आहे, त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे। परत एकदा गॅस चालू करायचा आहे। बघा एवढंच पाणी मी ठेवलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। साखर तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता। एकदम मऊसूत आणि नरम भात असेल ना तर आमरस भात त्यावरती कुरोडी टाकून खूप भन्नाट असा लागतो। तुम्हाला आवडतं का हा भात आमरस आणि कुरोडी टाकून? तर याच्यावरती 1 चमचा तूप मी टाकून घेतलेला आहे। तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता। परत एखाद्या मिनिटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे साखर पूर्ण याच्यामध्ये मिक्स होतं आणि तूप पण। आता परत ह्याला हलवून घ्यायचंय आणि प्लेटमध्ये हे शेवयाचे भात जे आहे ते काढून घ्यायचं आहे। एकदम मऊसूत असा हा भात शिजलेला आहे आणि तुम्हाला फक्त तूप भात जरी खायचा असेल ना तर खूप चवीला भन्नाट असा होतो। आणि थोडासा गरम असताना किंवा थोडासा कोणाला गरम आवडतो तर कोणाला थंड आवडतो। तर आता हे प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या नंतर याच्यावरती आमरस टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला कितपत दाटसर किंवा पातळ आमरस लागतो त्याच्यानुसार। आणि परत त्याच्यावरती गव्हाची कुरडई टाकून घ्यायची आहे। गव्हाची कुरडई चवीला खूप मस्त लागते ह्या शेवई भात आणि आमरस सोबत। तर अशा प्रकारे एकदा आंबे आहे तोपर्यंत नक्की खाऊन बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।